प्रभाग क्रमांक 15 जुना वॉर्ड क्रमांक 42 व प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने समाजकार्य करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या भोपळे घराण्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। कैलासवासी उमेश गणपतराव भोपळे यांनी या प्रभागामध्ये सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नावर काम करत एक वेगळी ओळख निर्माण केली होती। निवडणुकीत यश मिळालं नाही, मात्र उमेश भोपळे यांनी द्वितीय क्रमांकाची मतं मिळवली होती। तो जनाधार त्यांच्या कार्यावरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक मानला जातोय। पराभवानंतरही त्यांनी समाजसेवेचा मार्ग सोडला नाही, हेच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य ठरलंय। त्यानंतर सौ नितिशा उमेश भोपळे यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवली। निकालात त्यांना थोडक्यातच पराभव स्वीकारावा लागला असला तरी भोपळे घराण्याचं जनतेशी असलेलं नातं अधिक दृढ झालं, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। सध्या एबी ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, नागरिकांशी थेट संवाद आणि तरुणांचं संघटन, प्रभागातील दैनंदिन प्रश्नावर काम सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। या समूहामुळे प्रभाग 15 व 16 मध्ये आपल्याला मानणारा मोठा वर्ग तयार झालाय, असं स्थानिक पातळीवर बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर आता अभिषेक उमेश भोपळे हे नाव जोरदारपणे चर्चेत येऊ लागले। तरुण, सुशिक्षित, स्थानिक प्रश्नाची जाण असलेले अभिषेक भोपळे हे केवळ वारशामुळे नाही तर स्वतःच्या सक्रिय सहभागामुळे नागरिकांच्या मध्ये ओळख निर्माण करत आहेत। आणि विशेष म्हणजे युवकांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी असल्याचं चित्र दिसत आहे। सामाजिक उपक्रम, संवाद, मदत कार्य यामध्ये त्यांचा थेट सहभाग दिसून येतोय। प्रभाग 15 व 16 मध्ये सध्या नवा स्थानिक, अभ्यासू आणि विश्वासाचा चेहरा हवाय, अशी चर्चा सुरू असताना भोपळे घराण्याच्या संघर्षातून आलेल्या सामाजिक वारशामुळे अभिषेक उमेश भोपळे राजकीय मैदानात उतरणार का, हा प्रश्न नागरिकांच्या मध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते जर पक्षाकडून संधी मिळाली तर प्रभाग 15 व 16 मध्ये अभिषेक भोपळे एक सुसंस्कृत, तरुण आणि जनसंपर्क असलेला पर्याय ठरू शकतात। राजकारणात विजय पराभवापेक्षा सातत्य, विश्वास आणि समाजाशी असलेलं नातं महत्त्वाचं असतं आणि हाच विश्वास भोपळे घराण्याने वर्षानुवर्ष जपलाय। त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे ते एका प्रश्नाकडे, एबी ग्रुपच्या माध्यमातून सक्रिय असलेले अभिषेक उमेश भोपळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार का? या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।